परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित आहे. 14 डिसेंबर 2023 रोजी नागपुरात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या महामंडळाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 3 सप्टेंबर 2024 रोजी सह्याद्री इथं तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र आज तागायत कोणतीही कायदेशीर किंवा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 1 मे 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात या महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. मात्र हा निवडणूकपूर्व राजकीय स्टंट असून केवळ राजकीय नौटंकी सुरू असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी केलाय. राज्य सरकार ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या नावाखाली ब्राह्मण समाजाची फसवणूक करतंय. याविरोधात लढा उभारण्यात येणार असून त्याची सुरुवात राज्यस्तरीय बैठक घेऊन केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेला प्रदीप आष्टेकर, अजित देशपांडे, सूरज कुलकर्णी, केदार कानिटकर, विशाल दर्डीकर, स्वानंद गोसावी आदी उपस्थित होते.